अशोक जाधव शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र आणि हा जो मानेवाडीचा बायपास रस्ता आहे, मानेवाडीचा जो बायपास या मानेवाडीच्या रस्त्यावरती इथं मागच्या वेळेला एका शेतकऱ्याचा या ठिकाणी अपघात झाला आणि हा बायपास रस्ता होणं गरजेचं होतं. आणि प्रत्येक गावातील जो बायपास रस्ता आहे तो रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीनं होणं किंवा त्याच्या साईड पट्ट्याच्या क्लिअर होणं हे गरजेचं आहे. मी सातत्यानं या रस्त्याच्या संदर्भामध्ये एवढं मोठं आंदोलन केलं किंवा ह्या रस्त्याच्या संदर्भामध्ये माहिती अधिकाऱ्यामध्ये किंवा ज्या रस्त्याची काही चुकीच्या पद्धतीचे काही गोष्टी झाल्या किंवा चुकीच्या पद्धतीनं हा रस्ता झाला, निकृष्ट दर्जाचा रस्ता होणं आणि या बायपास रस्त्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक गावातील जो रस्ता आहे, माझं एक म्हणणं आहे की प्रत्येक गावातील सुज्ञान किंवा ज्याला वैचारिक आहे की माझ्या गावातील रस्ता मी कोणाचा पक्षाचा गटाचा असण्यापेक्षा मी ह्या देशाचा नागरिक आहे, माझ्या चावीच्या कनेक्शनला मी बूच लावायला लागतो आहे, त्यावेळी त्याला समाजाच्या पुढच्या लोकांपर्यंत पाणी जातं आहे काय होते असा म्हणणारा प्रत्येक नागरिक पाहिजे. आणि प्रत्येक नागरिकांना त्या गोष्टीची जाणीव असणं गरजेचं आहे. अन्याय होणारा अन्यायाच्या विरोधामध्ये लढणं हे महत्त्वाचं आहे. आज जर बघितलं मानेवाडीमध्ये माझा मित्र आहे, काय नाव गजानन माने आमचे वरिष्ठ निश्चितपणे काय माझे मित्र आहे ते आजचे नव्हे मला तुम्ही सायकल जेव्हा रिपेअर सायकल घेऊन जायचं तिथं करणार रस्त्याच्या संदर्भामध्ये आंदोलन आहे. रस्ता होत असताना चांगला रस्ता झाला पाहिजे यासाठी आमचं आंदोलन आहे. रस्ता चांगल्या पद्धतीने झाला नाही यासाठी आंदोलन आहे. रस्ता चांगला व्हावा, बायपास रस्ता चांगला व्हावा यासाठी आपलं आंदोलन होतं. आणि मानेवाडीतल्या ह्या रस्त्याच्या संदर्भामध्ये एका व्यक्तीचा बळी या रस्त्याच्या निकृष्ट दर्जामुळे झाले आहे हे होऊ नये